न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। दिव्यांग बाळ ज्यांच्या पोटी जन्माला येते तो माणूस भाग्यवान आहे, कारण हे बाळ जन्माला येतं त्याच्यासोबत एका बाजूचे पारडे जरी कमी असलं तरी दुसऱ्या बाजूने आईवडिलांसाठी बरंच काही घेऊन येत असतं। याचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या घरात येणारं संकट नष्ट होऊ शकतं, त्या घराची मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकते, त्या घराचे निरोगी आयुष्यमान वाढू शकते, कारण परमेश्वर सर्वांना सारखंच देत असतो, कुणालाही कमी जास्त करत नाही, कारण सर्व लेकरं ही त्याचीच आहेत। तुम्ही त्यामुळे आनंद देत राहा, अभ्यास करा आणि आपले मित्रमैत्रिणींशी चांगले वागा, आपल्या शिक्षकांचे चांगले ऐका, आपल्यातील न्यूनगंड कमी करून त्यावर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहा, आपल्यातील क्षमता ओळखा, गुणवत्ता आपोआप पदरात पडेल, असे प्रतिपादन दिव्यांगांकरिता मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती श्रीरामपूरचे गट शिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी केले। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय अहिल्यानगर, रोटरी मूकबधीर विद्यालय श्रीरामपूर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र, जिल्हा व्यवस्थापन समिती अहिल्यानगर आणि अजित पवार मेडिकल कॉलेज वडाळा महादेव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त आयोजित दिव्यांगाकरिता मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन मूकबधीर विद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी करण्यात आले होते। कार्यक्रमासाठी पंचायत समिती श्रीरामपूरचे गट शिक्षणाधिकारी संजीवन दिवे, शिवा ट्रस्ट वडाळा महादेवचे संचालक दिलीप पवार, रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे खजिनदार विनोद पाटणे, रोटरी क्लब सदस्य वैभव चिडीवाल, जिल्हा व्यवस्थापन शासकीय समितीचे सदस्य संजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होते। दिव्यांगांकरिता अजित पवार मेडिकल कॉलेजच्या वतीने नेहमीच आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि उपचार शिबिराचे आयोजन भविष्यकाळात देखील करण्यात येईल। दिव्यांगांच्या असणाऱ्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी शिवा ट्रस्ट नेहमीच दिव्यांग व्यक्तींकरिता प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शिवा ट्रस्टचे संचालक दिलीप पवार यांनी केले। या प्रसंगी नव्याने नियुक्त झालेले पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांचा सर्व संस्था आणि संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक दिव्यांग दिन सप्ताह आणि दिव्यांग कायदा अधिनियम 2016 आणि त्यातील 21 प्रकारांविषयी सविस्तर विवेचन मूकबधीर विद्यालयाचे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी संजय साळवे यांनी केले। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जागतिक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, 100 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, गोळाफेक आदींमध्ये यश संपादन केलेल्या मूकबधीर विद्यार्थी विद्यार्थिनींचा बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील दिव्यांगांची आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले, तर आभार दीपक तरकासे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे रामदास रासकर, मंगेश सालपे, चंद्रकांत सांगळे, दीपक तारकासे, अतुल साळुंके, सुरेश गायकवाड, कौशल्या जाधव, कैलास बनकर, माधुरी आनंदास, कुसुम शितुळे, नंदिनी वक्ते, अरुणा तुरुकमारे, आसान दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सुनील कानडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर।